Word problems question number 2 is, as a part of the Avoid Plastic campaign, each of 745 students made 25 paper bags. What was the total number of paper bags made? 745 स्टुडंट्सनी पेपर बॅग्स बनवलेले आहेत. पर स्टुडंट 25 पेपर बॅग्स. तर टोटल किती पेपर्स बॅग झाले आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. त्याच्यासाठी 745 into 25. 745 is number of students and 25 is bags made per student. प्रत्येक स्टुडंटनी बनवलेला बॅग इज 25. 5 into 5 is 25 to carry. 5 into 4 is 20. 20 plus 2, 22. 2 again carry. 5 into 7 is 35 plus 2 is 37. नाव टेन्स प्लेसचा नंबर सोबत मल्टिप्लिकेशन करायचं म्हणून एक 0 लिहूया. 2 into 5 is 10. इथे 0, 1 कॅरी. 2 into 4 is 8 plus 1 9. 2 into 7 is 14. Addition 5 plus 0 5. 2 plus 0 2. 7 plus 9 16. Carry 1. 1 plus 3 4. 4 plus 4 8. And 1 plus 0 1. Therefore, total number of bags made by students was 18,625. Okay. Third question. In a plantation, saplings of 215 medicinal trees have been planted in each of 132 rows of trees. How many saplings are there in the plantation altogether? एका वृक्षारोपणच्या कार्यक्रमामध्ये 215 झाडे एका रोमध्ये म्हणजे एका रांगेत लावलेली आहे. अशा 132 रोज आहेत. तर टोटल झाडे किती आहेत? तर त्याची झाडांची आणि रोजची मल्टिप्लिकेशन करणार आपण. 215 into 132. Okay. Now 2 into 5, 2 5s are 10. 0, 1 carry. 2 into 1 is 2 plus 1 3. 2 into 2 4. टेन्स प्लेससाठी एक 0 लिहूया. 3 into 5 is 15. Carry 1. 3 into 1 is 3 plus 1 4. 3 into 2 is 6. Now hundreds प्लेससाठी 2 zeros लिहूया. 1 into 5 5. 1 into 1 1. 1 into 2 2. ॲडिशन करूया. 0 plus 0 plus 0 0. 3 plus 5 8. 4 plus 4 8 plus 5 9 10 11 12 13. 3 1 carry. 1 plus 6 7 plus 1 8. 2 plus 0 2. 28,380. Okay. Therefore, there are 28,380 saplings in the plantation altogether. Next question is, one computer costs 27,540 rupees. How much will 18 such computers cost? एका कॉम्प्युटरची किंमत आहे 27,540. असे आपल्याला 18 कॉम्प्युटर्स घ्यायचे आहेत. तर त्यांची कॉस्ट किती होणार? याच्यासाठी कॉस्ट ऑफ कॉम्प्युटर इंटू नंबर ऑफ कॉम्प्युटर्स. ओके. तर 27,540 इज कॉस्ट ऑफ वन कॉम्प्युटर इंटू 18 इज द नंबर ऑफ कॉम्प्युटर्स. आताची मल्टिप्लिकेशन करू. 8 0 0. 8 4 जा 32. कॅरी 3. 8 5 जा 40. 40 plus 3 43. 3 लिहिला. 4 कॅरी. 8 7 जा 56. 56 plus 4 60. 0 6 कॅरी. 8 2 जा 16. 16 plus 6 22. तर टेन्स प्लेसचं आहे म्हणून इथे एक 0 लिहा. 1 into 0 0. 1 4 जा 4. 1 5 जा 5. 1 7 जा 7.
1 into 2 is 2. Addition करूया. 0 plus 0 0, 2 plus 0 is 2, 3 plus 4 is 7, 0 plus 5 is 5, 2 plus 7 is 9, 2 plus 2 is 4. Therefore 18 computers will cost 4,95,700, 4,95,720 rupees. Okay. Fifth question. Under the Inspire Award scheme, 5,000 rupees per student were granted for the purchase of science project material. If 154 students in a certain taluka were covered under the scheme, find the total amount granted to that taluka. एका स्टुडंटसाठी 5,000 रुपीज दिलेले आहेत आणि स्टुडंट्सचे नंबर आहेत 154. तर टोटल किती पैसे लागले त्याची कॅल्क्युलेशनसाठी यांची दोघांची मल्टिप्लिकेशन करायची, म्हणजे यांचा प्रॉडक्ट जे आहे तेवढे रुपीज लागणार आहेत. ओके. तर 5,000 इज रुपीज ग्रांटेड पर स्टुडंट अँड 154 इज नंबर ऑफ स्टुडंट्स. नाव 400 400 400 4 5 20. 5ने मल्टिप्लाय करताना 1 0 लिहायचा. 500 500 500 5 5 25. 1ने मल्टिप्लाय करताना इथे 2 0 लिहायचे. 100 100 100 1 5 5. ॲडिशन करूया. 0 plus 0 plus 0 0, 0 plus 0 plus 0 इथे 0, इथे 0. Now 2 plus 5 is 7 and 2 plus 5 is again 7. Therefore total amount granted to that taluka is 7,70,000 rupees. Okay. Next question. In a certain two-wheeler, if a certain two-wheeler costs 53,670 rupees, how much will 35 such two-wheelers cost? एका टू व्हीलरची कॉस्ट आहे 53,670. अशा आपल्याला 35 टू व्हीलर्सची कॉस्ट काढायची आहे. याच्यासाठी आपण मल्टिप्लिकेशन करणार. 53,670 कॉस्ट ऑफ वन टू व्हीलर इंटू 35 नंबर ऑफ टू व्हीलर्स. ओके. सो 5ने वरच्या नंबरला मल्टिप्लाय करूया. 5 इंटू 0 0, 5 7 जा 35. 35साठी 5 लिहिणार. 3 कॅरी समोर जाणार. 5 6 जा 30, 30 प्लस 3 33ची इथे 3 लिहायची. 3 पुन्हा कॅरी. 5 3 जा 15 प्लस 3 18ची इथे 8 लिहायची. 1 कॅरी. 5 5 जा 25 प्लस 1 26. 3ने मल्टिप्लाय करताना इथे 1 0 लिहून घ्यायचं. नाव 3 0 0. 3 7 जा 21 चा 1 लिहिणार. 2 कॅरी जाणार. 3 6 जा 18 प्लस 2 20ची 0 2 अगेन कॅरी. 3 3 जा 9 10 11 1 1 कॅरी. 3 5 जा 15 प्लस 1 16. ॲडिशन करू. 0 प्लस 0 0, 5 प्लस 0 5, 3 प्लस 1 4, 8 प्लस 0 8, 6 प्लस 1 7, 2 प्लस 6 8, 1 प्लस 0 1. 1 8 8 1 6 0 0. Therefore cost of 35 two-wheelers is 18,78,450 rupees. Okay. 7th question. 1 hour has 3,600 seconds. How many seconds do 365 hours have? एका तासामध्ये 3,600 सेकंद असतात, तर 365 तासांमध्ये किती सेकंड्स असतात? याच्यासाठी आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे आहे. 3600 इंटू 365. नाव 500 500 5 6 जा 30 इथे 0 3 कॅरी. 5 3 जा 15 प्लस 3 18. आता 6ने कॅल्क्युलेशन करताना 1 0 लिहायचा. 6 0 0 6 0 0 6 6 जा 36
3 कॅरी 6 3 = 18 + 3 21. 3 ने मल्टिप्लाय करताना 2 झिरो लिहायची. 3 0 0 3 0 0 3 6 = 18 चे 8 लिहायचा. 1 कॅरी 3 3 = 9 + 1 10. नाव ॲडिशन 0 0 0 8 + 6 is 14. 1 कॅरी 1 + 1 is 2 + 1 is 3 + 8 is 11. 11 चा 1 1 कॅरी 1 + 2 3 1 + 0 1. This is 131400. Therefore 365 hours has 13,14,000 seconds. 7th question. Frame a multiplication word problem with the numbers 5473 and 627 and solve it. ओके, तर आपण लिहिलेलं आहे वर्ड प्रॉब्लेम. कॉस्ट ऑफ वन मोबाईल इज 5473 रुपीज. हाऊ मच विल बी द कॉस्ट ऑफ 627 मोबाईल्स. एका मोबाईलची कॉस्ट 5473 रुपीज आहे. तर अशा आपल्याला 627 मोबाईलची कॉस्ट किती आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 5473 × 627. 7 × 3 is 21. 21 चा 1 लिहिला. 2 कॅरी 7 × 7 is 49 + 2 51. 51 चा 1 लिहिला. 5 कॅरी 5 × 4 is 28 + 5 is 33. 33 चे 3 लिहिले. 3 कॅरी and 7 × 5 is 35. 35 + 3 38. आणि 2 ने मल्टिप्लाय करताना 1 0 लिहून घ्यायचा. 2 × 3 is 6. 2 7 = 14. 4 1 कॅरी 2 4 = 8 + 1 9. 2 5 = 10. 6 ने मल्टिप्लाय करताना 2 झिरोज लिहून घ्यायचे. 6 × 3 6 3 = 18 चे 8 कॅरी 1. 6 7 = 42 चे 2 4 42 + 1 43. 3 लिहिला. 4 कॅरी 6 × 4 is 24 + 4 28 चे 8 लिहिला. 2 कॅरी and 6 5 = 30 + 4 6 5 = 30 + 2 is 32. नाव ॲडिशन करूया. 1 + 0 + 0 1 1 + 6 is 7 3 + 4 is 7 + 8 is 15 चे 5 लिहिला. 1 कॅरी लिहिला. 1 + 8 is 9 9 + 9 is 18 + 3 is 21 चा 1 लिहिला. 2 कॅरी 2 + 3 is 5 5 + 8 is again 13 चे 3 लिहिले. 1 कॅरी 1 + 1 is 2 2 + 2 is 4 and 3 + 0 is 3. It is 34,31,571. Therefore cost of 627 mobiles will be 34,31,571 rupees. Next, 9th problem is find the product of the biggest 3-digit number and the biggest 4-digit number. The biggest 3-digit number कोणता आहे 999 आणि बिगेस्ट 4-digit नंबर कोणता आहे 9999. आपण असं वर 3-digit नंबर आणि खाली 4-digit नंबर असं करून पण करू शकतो, पण हे असं जास्त कन्व्हिनियंट पडते जेव्हा आपण कमी डिजिट्सवाला खाली लिहितो नंबर. ओके, 9 × 9 is 81. 81 चा 1 लिहिला. 8 कॅरी 9 × 9 is 81 + 8 89 चे 9 लिहिला. 8 कॅरी 9 × 9 is 81 + 8 is 89 8 कॅरी 9 × 9 is 81 + 8 89. नाव या 9 ने मल्टिप्लाय करताना 1 0 लिहूया. 9 × 9 is 81 चा 1 8 कॅरी घेतला. 9 × 9 is 81 + 8 89 चा 9 लिहिला. 8 कॅरी घेतला. 9 × 9 is 81 अगेन + 8 89 चा 9 लिहिला. 8 कॅरी घेतला. नाव लास्ट 9 × 9 is 81 + 8 89.
आता या 9ने मल्टिप्लाय करताना 2 झिरोज लिहायचे. 9 × 9 इज 81चा 1, 8 कॅरी. 9 × 9चा 81 प्लस 8, 89चा 9 लिहायचा, 8 कॅरी. 9 × 9चा 81 प्लस 8, इथे 9 लिहिला, 8 कॅरी. 9 × 9चा 81 प्लस 8, 89. नाव याची ॲडिशन करायची. 1 + 0 + 0 1, 9 + 1 10चा 0, 1 कॅरी. 1 + 9 इज 10 प्लस 9 इज 19 प्लस 1 20, 20चा 1 0 लिहिला, 2 कॅरी. 9 + 9 + 9 इज 27 प्लस 2 इज 29, 2 कॅरी. 9 + 9 इज 18 प्लस 8 इज 26 प्लस 2 इज 28चा 8, 2 कॅरी. 2 + 8 इज 10 प्लस 9 इज 19चा 9, 1 कॅरी. 1 + 8 इज 9. 99,89,001. Therefore, the product of biggest 3-digit number and biggest 4-digit number will be 99,89,001. Now last problem. One traveler incurs a cost of 7,650 rupees for a certain journey. What will be the cost for such 26 travelers? एका ट्रॅव्हलरला ट्रॅव्हल करण्यासाठी 7,650 रुपीज लागत आहेत. तसे 26 ट्रॅव्हलर्सला किती पैसे लागणार याची आपण मल्टिप्लिकेशन करूया. 7,650 इज कॉस्ट ऑफ वन ट्रॅव्हलर इंटू 26 इज नंबर ऑफ ट्रॅव्हलर्स. सो 6 × 0 इज 0, 6 5 जा 30, 30साठी 0 लिहूया, 3 कॅरी. 6 6 जा 36, 36 प्लस 3 39, 9, 3 कॅरी. 6 7 जा 42, 42 प्लस 3 45. नाव 2ने मल्टिप्लाय करताना इथे 1 0 लिहून घ्या. 2 0 0, 2 5 जा 10 साठी 0, 1 कॅरी. 2 6 जा 12 प्लस 1 3, 1 कॅरी. 2 7 जा 14 प्लस 1 15. 0 + 0 0, 0 + 0 0, 9. 5 + 3 8, 4 + 5 9, 1 + 0 1. Therefore, cost of 26 travelers will be 1,98,900 rupees. Okay, with rupees. In this way, we have completed the problem set number 14, word problems. Subscribe to the channel, like and share the video. Thanks for watching.